पाहत आहात मल्हार वृत्त न्यूज चॅनल, जनतेचा खरा आवाज. भाजपमध्ये प्रवेश केला आणि या उमेदवारांना पाठिंबा दिला, प्रचार केला. आज पॅनल संपूर्ण निवडून आलेला आहे. काय भावना आहे? निवडणूक काळात निवडणूक 15 जानेवारी लागली असता 9 तारखेला भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाची सगळी ध्येय धोरणं ही आम्ही राजेंद्र खांदे पाटील असेल, आम्ही असेल, अनेक वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आलो. पक्ष स्थापनेपासून जवळजवळ पाटील 25 वर्ष आपण काम केलं आहे. परंतु इथं काय ध्येय धोरणं लांब, विकास लांब, इथं फक्त वशिलेबाजी आणि जो काम नाही करणारा पुढं गेले की त्याला पुढं घ्यायचं आणि त्यालाच मोठं करायचं, असा हा राष्ट्रवादी पक्ष असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्या निश्चित लक्षात आलं की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करून भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा. आणि भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे, कामाची दखल घेणारा पक्ष आहे. आज पाहिलं तर प्रभाग क्रमांक 3मध्ये 4ही उमेदवार अतिशय सुशिक्षित आणि राजकीय घराण्यामध्ये ज्यांनी अनेक 3-3, 4-4 पिढ्या राजकारण केलेलं आहे, समाजकार्य केलेलं आहे, विकासाचा गाडा त्यांच्या माध्यमातून पुढं गेलेला आहे, ज्यांना समाजाच्या प्रश्नाची जाण आहेत, असे हे 4ही उमेदवार आहेत. लोहगाव जर पाहिलं तर हजारो कोटी रुपयाची कामं प्रलंबित आहेत. नक्की गाव पुणे महानगरपालिकेत आहे का एखाद्या आदिवासी भागामध्ये गाव आहे, ह्याचा विचार करावा लागतो. किती रस्ते प्रलंबित आहेत, कुठं लाईट नाही, रस्ते नाही, पाणी नाही, ड्रेनेज नाही. दवाखान्याचे 14 साली भूमिपूजन झालेलं जिल्हा रुग्णालय आजही सुरू झालेलं नाही. शिक्षण, शाळा, आरोग्य ह्या सगळ्यांचा खेळखंडोबा झालेला आहे. आणि असं असताना हे 4ही उमेदवार अतिशय सक्षमपणे निवडून आलेले आहेत. गेल्या 3 महिन्यापूर्वी पुणे महानगरपालिका आराखडा झाला, सूचना हरकती झाल्या आणि एवढ्या 2-3 महिन्यामध्येच हा आराखडा फायनल करावा. आणि निश्चितच वाहतुकीची समस्याही खूप लोकांमध्ये गंभीर झालेली आहे. या 4ही उमेदवारांनी त्याच्याकडे लक्ष देऊन रस्त्यांची व्यवस्था करावी, वाहतूक सुरळीत करावी. आणि गेली अनेक वर्षापासून 2017 साली महानगरपालिकेच्या 11 गावांची निवडणूक झाली आणि तिथं एक भारतीय जनता पक्षाचे पोकळेताई आणि राष्ट्रवादी पक्षाचे गणेश डोरे असे 2 नगरसेवक निवडून आले. परंतु ह्या 2 नगरसेवकांनी 9 वर्षामध्ये कधी लोहगावचा कधी डोकून पाहिलं नाही. तरी आमचे वाघोलीचे अनिल सातव आहेत, रामभाऊ दाभाडे आहेत, यांना आम्ही वेळोवेळी निवडणुकीच्या काळामध्ये काही सूचित केलं की भाऊ आणि अनिल भाऊ, निश्चितच आता 9 वर्ष आमचं गाव विकासापासून वंचित राहिलेलं आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर आमच्या गावाला निश्चितच चौघांनी मिळून प्रामुख्याने पहिलं प्राधान्य द्यावा, विकास करावा. आणि तुमच्याही वाघोली गाव आहे, तिथंही अनेक सुविधा आहेत, आमचं गाव सुविधापासून वंचित आहे. त्यांनी ते मान्य केलेलं आहे की आम्ही प्रामुख्याने निश्चितच लोहगावावर फोकस करू आणि विकास करू. आणि या विभागाचे आमदार बापूसाहेब पठारे हेही निश्चितच या गावाला निधी देऊन, भरीव निधी देऊन सर्व विकास कामं करण्यासाठी मदत करणार आहेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांनी विश्वास दाखवला, मतदारांनी विश्वास दाखवला. गेल्या 15 दिवस निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यापासून सर्व आमचं खांदवे कुटुंबीय, सर्व समर्थक, सर्व सहकारी, सर्व मतदार यांनी अतिशय प्रामुख्याने रात्रीचा दिवस केला आणि प्रचंड असं मताधिक्य 4ही उमेदवाराला दिलं. मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube, Facebook व Instagram चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. संपर्क 80 10 186 630.